पाहिलं नील भैया कशी वागते ती? एक गोष्ट ऐकून घ्यायला तयार नाही, एकही गोष्ट तिला मान्य करायची नाही. आमच्या मनाचा विचार सुद्धा करावासा वाटत नाही तिला. विक्रम शांत हो. हे बघ, उगाच चिडचिड करून प्रॉब्लेम सुटत नसतात. आणि तू तिच्या मनाचा विचार कर जरा. कोणत्या भावने पोटी तिने हा निर्णय घेतलाय हे तूही समजून घे ना जरा. भैया तुम्ही सुद्धा, रागिणी बहिणींनी सुद्धा देवयानीची बाजू घेतली आणि तुम्ही तेच करताय आता. आमच्या मनाचा विचार नाही करावासा वाटत तुम्हाला? काय म्हणणं आहे तुमचं? काय इच्छा काय तुमची? यापुढचं आमचं अख्खं आयुष्य आम्ही एखाद्या दरीत आम्हाला स्वतःला झोकून द्यायचं आणि यातनं मोकळं व्हायचं? एखादी वस्तू नाही येते देऊन टाकायला. बाळ आहे आमचं, ते असंच देऊन टाकायचं आणि मोकळं व्हायचं? भैया आयुष्यात त्या बाळासमोर आम्ही कधीही त्याचे बाप म्हणून समोर जाऊ शकत नाही, ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? विक्रम, या गोष्टीचा त्रास तिला होणार नाहीये का? हे बघ, जसं तुला भोगावं लागणार आहे त्याहीपेक्षा जास्त तिला भोगावं लागणार आहे. तिने हा निर्णय घेतलाय, तिने विचार करूनच निर्णय घेतला असेल. आणि जर का प्रिया बहिणींना सुख मिळणार असेल, प्रिया बहिणींचं दुःख आम्हालाही कळत आहे, आम्हालाही ते जाणवत आहे. प्रिया बहिणींनी कायम आनंदी असावं, आनंदात आयुष्य घालवावं असं आम्हालाही वाटतंय. पण म्हणून आमचं बाळ त्यांना, आमची नाही एवढी हिंमत भैया, खरंच नाही. विक्रम, एक बाप म्हणून तुझ्या मनाची काय अवस्था असेल याची कल्पना आम्ही करू शकतो. पण देवयानी सुद्धा तर हट्टाला भेटली आहे. अन्न पाण्याचा त्याग केलाय तिने. आम्हाला असं वाटतंय की या परिस्थितीमध्ये आपण जरा समजुतीनं घ्यायला हवं. हे बघ, आणि असंही ते बाळ याच घरात वाढणार आहे, तुमच्या नजरेसमोर ते कायम असणार आहे. विक्रम, या सगळ्या गोष्टीचा तू पुन्हा एकदा विचार करावास असं आम्हाला वाटतंय. तेच करावं लागेल आता, तेच करावं लागेल. आज पहिल्यांदा आम्ही एकटे एकटे पडल्यासारखं वाटतंय आम्हाला. विक्रम, याआधी आमच्यावर खूप संकट आली भैया. सगळ्या संकटांना आम्ही सामोरे गेलो. सगळ्यांचा न डगमगता आम्ही मुकाबला केला तुमच्या साथीने. तुम्ही आमच्या सोबत होतात म्हणून. सायमनशी आम्ही भांडलो, रणवीराजांशी भांडलो. देवयानीला या घरातले तिचे अधिकार मिळवून दिले तुमच्या साथी. तुम्ही आमच्या बरोबर होतात म्हणून. पण आज नाही आम्हाला असं वाटत. असं वाटतंय की आज अख्खं जग आमच्या विरोधात आहे आणि आमच्या बरोबर आमच्या साथीला कोणी नाही. तुम्ही सुद्धा नाही. खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. जाऊ दे ना डॅड, कशाला त्याच विषयावर बोलून आपण वेळ वाया घालवतोय. जस्ट शट अप. तू हॉस्टेलमधून आल्यापासून बघतोय मी, बदलून गेलीस तू. आम्ही तुला वेळोवेळी समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण आमच्याबद्दल तू असं काय मत बनवलंयस की आमचं बोलणं तुला कळत नाहीये. आम्ही हे सगळं का करतोय, कुणासाठी करतोय हे समजण्या इतकी सुद्धा मॅच्युरिटी नाहीये तुझ्यात. आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, आय ऑब्जेक्ट. मी मॅच्युअर झाले खरंच.
पण ती मॅच्युरिटी बघायला मिस्टर सरपोतदारांकडे वेळच नाही हो. त्यांचा 1 मिनिट आणि मिनिट अमूल्य आहे माहितीये का तुम्हाला? किती लोक त्यांना फक्त भेटण्यासाठी किती पैसे मोजतात माहितीये? फॉर हिम टाइम इज मनी. पण मला असं वाटतं फॉर हिम एव्हरीथिंग इज मनी. जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून तर त्यांच्यासाठी फक्त पैसाच महत्वाचा होता. मीही नाही. या जगात पैशाने सगळं विकत घेता येतं असा त्यांचा गैरसमज आहे मिलॉर्ड. गैरसमज आहे त्यांचा. कारण जर तसं असतं तर मग मला त्यांची मुलगी मिस केतकी सरपोतदार मला त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी इतकं हेल्पलेस नसतं व्हावं लागतं. केतकी सांगा ना डॅड, कसा विकत घेता येईल मला तुमचा वेळ? किती पैसे मोजावे लागतील तुमचं प्रेम मिळवण्यासाठी? सांगा ना डॅड. यू हॅव गॉन मॅड. यू आर टॉकिंग जस्ट रबिश, नॉनसेन्स. कोणी हे सगळं तुझ्या डोक्यात कोणी भरवलंय? बेटा तू याच्या आधी अशी कधी नव्हतीस. का बदललीस तू? स्वतःच्या आई वडिलांच्या बद्दल इतकं अनादरानं तू कधीही बोलली नव्हतीस. आताच काय झालंय? आमच्याबद्दल असा निगेटिव्ह विचार तू का करतेस? हे बघ बेटा, मी तुझा बाप आहे. युअर डॅडी. वैरी नाहीये तुझं वाईट चिंतायला. हॅलो. हा बोला, खानोलकर बोला. गुड गुड गुड. एक काम करा, सावंतला ताबडतोब हायकोर्टामध्ये पाठवून द्या. त्याला सांगा या केसमध्ये ताबडतोब कॅविएट फाईल व्हायला पाहिजे. पोचतोय मी ऑफिसमध्ये 2 मिनिटात. डॅड, I object. वहिनी, तुम्ही तरी मला समजून घ्या. प्रिया वहिनींची मानसिक स्थिती खूप बिघडली. साईमांनी माझ्या बाळाचं कौतुक केलं की प्रिया वहिनींची आतल्या आत घुसमट होते. नाही बघवते आता हे. बहिणी, त्या दिवशी त्यांच्या खोलीत मला झोपेच्या गोळ्या सापडल्या. देव्यानी, प्रिया बहिणींचं दुःख मी समजू शकते. त्यांचा स्वभावही मला माहिती आहे. ते आपलं दुःख कधीच कुणाला सांगत नाही. जेवढं सहन करता येईल तेवढं सहन करतात, पण त्या दुःखाची झळ समोरच्याला लागूही देत नाही. त्यांनी या घरासाठी खूप केलंय. हो ना वहिनी, मग आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. त्यांचं आईपणच त्यांना ह्या दुःखातनं बाहेर काढे. आणि म्हणूनच मी ऐकेन. तुम्हीच सांगा वहिनी, मी काही चुकीचं करते का? देव्यानी, हे बघ, एका अर्थी तुझंही बरोबर आहे. म्हणजे प्रिया बहिणींच्या सुखासाठी तू जी काही धडपड करतेस ती मला मान्य आहे. पण हे सगळं करत असताना विक्रम भाऊजींच्या मनाचा विचार नको का करायला? प्रिया बहिणींसाठी एक आई म्हणून तू बाळाचा त्याग करायला तयार झालीस, पण विक्रम भाऊजींचं काय? त्यांनीही काही स्वप्न पाहिलीच असतील ना. तुझं बाळ तू प्रिया बहिणींना देऊन त्यांना सुखी करू शकशील, पण विक्रम भाऊजींचं काय? त्यांच्या सुखाचं काय देव्यानी? तुझ्या या निर्णयामुळे विक्रम भाऊजींना एवढा मनस्ताप झालाय तर विचार कर देव्यानी. उद्या जेव्हा हे बाळ तुमच्या नजरेसमोर वाढत असेल तेव्हा विक्रम भाऊजींना सतत याचं दुःख होत राहील की ते या बाळाचे बाप असूनही त्याला ते सांगू शकणार नाही. नाही बहिणी, विक्रमवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो नक्की मला एक ना एक दिवस समजून घेईल. पण आता या क्षणी मला फक्त प्रिया बहिणींचं दुःख दिसतंय. बहिणी,
मला आणि विक्रमला दुसरं बाळ होऊ शकतं, पण प्रिया वहिनींच्या बाबतीत ते शक्य नाही. तुम्ही प्लीज विक्रमला समजवा ना, प्लीज वहिनी. देवयानी शांत हो. हे बघ, आपण यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढू, पण सगळ्यात आधी तू प्लीज थोडं खाऊन घे. तुमच्या दोघांच्या भांडणात त्या पोटातल्या जीवाला नको त्रास देऊस. नाही वहिनी, मी नाही खाणार. जोपर्यंत विक्रम माझा निर्णय मान्य करत नाही तोपर्यंत मी नाही खाणार. देवयानी, उगाच का हट्ट करतेस तू? नाही वहिनी, माझा निर्णय ठाम आहे. वहिनी, हां, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अरे बोल ना. मी काय म्हणत होतो की देऊचं आता सगळंच मार्गी लागलंय. मी इतके दिवस साई मा तिला स्वीकार केली की नाही अशी काळजी होती आपल्याला. अगदी तुझ्या मनासारखा तिचा सुखाचा संसार सुरू झालाय, तिला चांगलं सासर मिळालंय, माणसं चांगली मिळालेत. मला असं वाटतंय की आता आपण साक्षीचाही विचार करायला हवा ना. साक्षीचं काय? ती तिच्या नोकरीत मग्न आहे. हो, पण म्हणजे तिच्या लग्नाबद्दलही तू काही विचार केलायस का? मला असं वाटतं आपल्याला साक्षीसाठी आता चांगली स्थळं बघायला हवीत. पण साक्षीशी आधी बोलायला पाहिजे ना, तिचं मत विचारायला पाहिजे. मला नाही वाटत ती लग्नाला एवढ्यात तयार होईल म्हणून. खरं तर मी बोललोय तिच्याशी, त्यावरून मलाही असंच वाटतंय की ती सहजासहजी लग्नाला तयार नाही होणार आहे. पण वहिनी, आपण प्रयत्न करायला हवेत ना. मकरंती अजून राजला विसरली नाहीये, आणि जोपर्यंत ती राजला विसरत नाही तोपर्यंत मला नाही वाटत ती लग्नाला तयार होईल असं. आणि आपणही तिला आग्रह करता उपयोग नाही. वहिनी, अगं तो भूतकाळ विसरणं तिच्यासाठी सोपं नाहीच आहे, आपल्यालाही माहिती आहे. पण त्यातून बाहेर पडायला आपणच तिला मदत करायला हवी ना, तिची समजूत काढायला हवी आपण. बघूया, मी बोलते साक्षीशी. ती तयार होते का पाहूया. मी तयार आहे. काय करायचंय सांग. लग्न कुणाचं? तुझं. आणखीन कुणाचं? आई, मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. साक्षी, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. ज्या त्या गोष्टी त्या त्या वेळेला झालेल्या बऱ्या असतात. तुझ्या करिअरचा निर्णय तू घेतलास, तुला मनासारखा जॉबही मिळाला. आता लग्नाचं नको का पाहायला? आई, काका काकूचं आणि माझं ह्या विषयावर आधीही बोलणं झालंय. हो, पण त्यावेळी तू तुझा निर्णय सांगितलेला नाहीयेस. मला लग्न नाही करायचंय. आत्ता कुठे मी माझ्या नोकरीत हळूहळू रुळतीये. प्लीज हा विषय आता नको. हे बघ साक्षी, तू उद्या लग्न कर असा आमचा आग्रह नाहीच आहे. पण तुझ्यासाठी चांगली स्थळं बघायला वेळ तर लागेलच ना. आणि नोकरी तर काय लग्नानंतरही सुरू राहणारच आहे. मग कसली अडचण आहे? काका, तुमचं दोघांचंही म्हणणं मला पटतंय. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्यच आहात. तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करणं साहजिकच आहे, पण मला थोडंसं समजून घ्या ना. मला काही महत्त्वाची कामं आहेत आणि ती पूर्ण झाल्याशिवाय मी माझ्या लग्नाचा विचार सुद्धा नाही करू शकत. अशी काय महत्वाची काम आहेत? कळू दे तरी आम्हाला. आई, मला बाबांचा शोध घ्यायचा आहे आणि त्याच बरोबरीने राजला सुद्धा शोधून काढायचंय. त्याच्याबरोबर राहिलेले काही अपूर्ण हिशोब पूर्ण करायचेत मला. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, प्लीज लग्नाला मला फोर्स नका करू. साक्षी काय? प्रिया बहिणी,
रागिणी माफी मागतो आम्ही तुझी. खरं तर आम्हीच हे सगळं तुम्हाला सांगायला हवं होतं, पण वहिनी आम्हाला सगळं समजलंय. आम्हाला असं वाटतंय की जे झालं त्यावर विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. या घरात आत्ता जे काही चालू आहे ते कसं संपवता येईल, कुठे संपवता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. देव हे सगळं आमच्यासाठी करते, आमच्या सुखासाठी. आम्हाला सुखी पाहण्यासाठी ती एवढा मोठा त्याग करते, आणि ते सुद्धा विक्रम भाऊजींना न सांगता. वाईट या गोष्टीचं वाटतं हे सगळं आमच्यामुळे घडलंय. वहिनी, तुम्ही नका त्रास करून घेऊ, सगळं व्यवस्थित होईल. वहिनी, आम्ही विक्रमला समजावलंय, तोही हळूहळू त्याचा निर्णय बदलेल. आम्ही सुद्धा देवयानीचा निर्णय मान्य केलाय. तो फक्त एवढ्यासाठी कारण तिची आम्हाला खूप काळजी वाटते. तिचा स्वभाव माहिती आहे आम्हाला, खूप हट्टी आहे देव. आम्हाला सुखी बघण्यासाठी ती काहीही करू शकते याची कल्पना आहे आम्हाला. पण भीती या गोष्टीची वाटते भाऊजी, विक्रम भाऊजींनी जर देवयानीचा निर्णय मान्य नाही केला तर. वहिनी, तुम्ही नका काळजी करू. आम्ही समजावून सांगू विक्रमला. येऊ आम्ही. साईमा, आम्ही स्वतःहून आलो नाही. विक्रम भाऊजींनी आम्हाला बोलवलं होतं देवयानीची समजूत काढायला. साईमा, या घरात जे काही चाललंय ते आम्हालाही पटत नाहीये. आम्ही जर या घरात राहत नसलो तर या घरावर कुठलंही संकट न येऊ देण्याची जबाबदारी आहे आमची. फक्त त्यासाठीच आम्ही इथे आलो होतो. संकट आल्यानंतर आपल्या माणसांना निमंत्रण पाठवायची नसतात नीलराजे, त्यांनी स्वतःहूनच यायचं असतं. बरं झालं तुम्ही आज आलात, आम्हाला तुमचीच गरज होती. नीलराजे, बसा. रखमा, नीलराजेंसाठी पाणी घेऊन ये. आपल्या घरात चाललेला प्रकार तुम्हाला माहिती आहेच. देवयानी आपलं मूल प्रियदर्शनींना द्यायचं म्हणते. एका अर्थी हा निर्णय आम्हालाही योग्य वाटतो आणि प्रियदर्शनींनीही ते मान्य केले. पण आदित्यराजेंना हा निर्णय अमान्य आहे. त्यासाठी देवयानीने अन्न पाणी सोडणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. साईमा, आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती आमचंही ऐकायला तयार नाहीये. ती तिच्या निर्णयाशी पक्की आहे. आम्हाला वाटतं आदित्यराजेंना तुम्ही समजावावं, त्यांचं मन वळवावं. त्यांना समजावण्यासाठी तुमच्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही. साईमा, आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि तसंही आम्ही आता विक्रमला समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता त्याच्या डोक्यात राग आहे. तो राग शांत झाला की तो नक्की निर्णय घेईल आणि आम्हाला खात्री आहे की तो योग्य निर्णय घेईल. साईमा, तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलाय तो आम्ही असा वाया नाही जाऊ देणार. आपल्याजवळ वेळ फार कमी आहे नीलराजे. या क्षणी देवयानींना योग्य आहार घेणं हे महत्वाचं आहे. तिने जर अन्न पाणी सोडलं तर ते आपल्या सगळ्यांसाठीच धोक्याचं आहे. नाही साईमा, तुम्ही निश्चिंत राहा. असं काहीही होणार नाही आणि देवयानीला पण काहीही होणार नाही. साईमा, आम्हाला असं वाटतंय की तुम्ही या गोष्टीचा जास्त विचार करू नका. तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल त्याचा.
येतो आम्ही. नमस्कार करते.